आणि धन्यवाद। प्रथमतः ग्रामदेवता, स्थानदेवता आणि आई कुलस्वामिनी यांना साष्टांग नमस्कार करून या ठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या भजनीश्वरांना नमस्कार करून तुमच्या आशीर्वाद घेऊन निसर्गरम्य असले कुंभवडे गाव आणि कुंभवडे गावाच्या कृषीत वसलेली बाहुलवाडी आणि या बाहुलवाडीच्या ग्रामस्थांनी कालावत प्रमाणात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करून एक भगवंताचं नामस्मरण व्हावं, त्या परमेश्वराचं नामस्मरण व्हावं आणि जमलेल्या तमाम भजनी श्रोत्यांचं मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमने सामने डबलबारीच्या जंगी सामन्याचं आयोजन केलेलं आहे। मी स्वतः संतोष अनंत नवलूर गंभीरेश्वरवासादी भजन मंडळ कुंभवडे मानेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मला भगवान स्थान करता येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित भगवान हनुमानगिरी पंढरीपुरम आणि मला तबला साथ करता येते तुषार सुतार आणि माझी सर्व पोरस मंडळी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आज माझ्या जोडीला आपल्याच पंचक्रोशीतील एक नामवंत भजनी बुवा सन्माननीय राकेश मिसाळ वृंदावन तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी त्यांना भगवत साथ करता येते। आमचे परममित्र सागर शिरोडकर आणि जगाचा साथ करता येते नरेश मिस्त्री आणि भुवनची सर्व मंडळी जागा मिळाली सर्वांचे मनापासून आभार मानतोय। आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी या बाहुवाडकरांनी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतोय। या ठिकाणी या कुंभवडे गाव म्हणजे भजनाची पंढरी बुवा या ठिकाणी माझ्या कुंभवडे गावची शान लक्ष्मणजी गुरवबुवा यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। आता त्यांचं भजन झालं इथे माझे आजोबा तानुमामा यांच्या देखील चरणाची नतमस्तक होतोय। माझ्या गावची भजनाची परंपरा पुढे घेऊन जाणारे बुवा हिरोजी माने बुवा, प्रणव वाघ बुवा, बाजीराव गुरवबुवा, मंगेश माने बुवा, पंकज माने बुवा, माझ्या मार्गदर्शक हरिचंद्र मोठे बुवा या सर्व बुवांना नमस्कार करतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय। या ठिकाणी या वारीसाठी मला ज्यांनी फोनवरून संपर्क साधला असे माझे परममित्र भजनी बुवा माझ्या गावची सन्माननीय हिरोजी माने बुवा यांचे देखील मनापासून आभार मानतोय। त्याचप्रमाणे मला दुसरा फोन केला होता तो म्हणजे माझे मित्र अमित माने त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय। आणि इकडे जमलेल्या तमाम भजन रसिकांना अभिवादन करून माझा ग्रामदैवत गंभीरेश्वराच्या चरणी नमस्कार करतोय। गणपती गजाननाच्या चरणी साकडं घालत छत्रपती शिवाजी महाराजांना
काय चुकला नाही ना? लगेच ओके. त्या ठिकाणी आम्हा दोन्ही भावांना उत्कृष्ट असं साऊंड सिस्टम लागलंय. आमचं वास्तू बसलं त्या साऊंड सपाल्यांना त्यांचे देखील आभार मानतोय. त्या ठिकाणी महिला आमच्या माता भगिनी बसले सगळे, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. रामकृष्ण हरिमावली. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. भजन म्हणजे काय? भक्ती रसातून नतमस्तक होऊन जनमानसापर्यंत पोहोचवतो ते भजन, नाही का? भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, असं सगळेच गोवा सांगतात, बरोबर ना? पण भजनाची खरी व्याख्या म्हणजे काय? परमेश्वराचं नामस्मरण, देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान, अंतरात्म्याची प्रसन्नता, मनाला पॉझिटिव्ह करणारी ऊर्जा, बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर काढून टाकण्याचे साधन, मनावर सात्विक गुणांचे केलेले संस्कार, देवाला भुरळ घालून प्रसन्न करून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे भजन दुआ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रथमतः या ठिकाणी ज्या कामासाठी आलोय ते भजन रूपी सेवा झाली पाहिजे, नंतर बघूया पाहिजे. पेटीचा आवाज कमी करा आता. या ठिकाणी आपलं सध्या भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये बरेचसे आपले जवान शहीद झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि भजनाला सुरुवात करतो. आता हलवू नका.
मन मन करू गणनाथा उमा शंकराची सुधा चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत वंदुदेव ब्राह्मण प्रेमी पुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जन त्या माझे दंडवत आता नमो साधु सज्जन रात्रं दिवस हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते जन त्या माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे तिन्ही लोका ताळ मृदुंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा माझी कथा बोले मोबड्या बोला अज्ञान मनोनी आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विघ्नहर्ता गणपती गजानन श्री सत्यनारायण गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ बजरंग श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ छत्रपती शिवाजी आई गिरमादेवी आई कात्रा देवी आई पावणाई आई भैराई आई विठ्ठलाई आई भावकाई गुरुमय रूपेश पडवत प्रसिद्ध भक्तार श्रीमान अजित आता काय हलवू नको हलवू तर आम्ही बघतो हलवू आंदोलन काढू नको
या ठिकाणी या वावळवाडीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण त्या ठिकाणी एका स्थानिक बुवाला संधी दिली. मला वाटतं वंजारी बुवांचा बघा फिरतात बाने बुवा वंजारी बुवांचे, आणि ते त्यांच्या आधीपासून त्यांच्या मनात होता की एक स्थानिक बुवाला या ठिकाणी हे मिळालं पाहिजे, भारतीय बुवा ठेवला पाहिजे. तुम्ही भारतीय नाही आमच्या पंचक्रोशीतले जात, त्यामुळे एक स्थानिक बुवा गावातला, ही परंपरा सगळीकडे झाली पाहिजे. तर कुठेतरी बुवांना संधी मिळेल आणि संधीचं सोनं करू शकतील ते. त्या ठिकाणी पुनश्च एकदा आभार मानतोय. त्या ठिकाणी आमचे गावचे समालोचक, तंटामुक्ती अध्यक्ष शैलेंद्र प्रभुदेसाई हे देखील इकडे आलेले आहेत. अगदी तोंडातला साकार पडत हो बोलक लागल्या त्याचे. खूप आवडत असतो मला ह्याच्यापेक्षा असंध्या बरेच बुवा आमचे चांगले आहेत. त्यांचा एक वैशिष्ट्य काय माहिती, सेम आवाज संदीप पुजारी बुवा तुम्ही ओळखत असता, सेम आवाज काढतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं काय ते शेवटी हा बाकी भारी सांगतात. आता कसा सांगते त्या बघा, पेटवून काढत असे सगळा. असं दे या ठिकाणी ज्या कामासाठी आलोय ते काम प्रथमतः झालं पाहिजे. त्याच्यानंतर मग हळूहळू तुमचं मनोरंजन नक्की होणार, त्याच्यात अगदी दुमत काय नाही. बघा देव आणि दानवांमध्ये सागर मंथन झालं, त्याच्यात 14 रत्न आली. किती 14 रत्न. त्या 14 रत्नातलं असं एक रत्न होतं हलाल म्हणून, अंगाची धाय करणारा विष. आणि त्या नेमका ता रत्न देवांच्या वाटे गेला. देवांच्या वाटे गेला. सगळे देव पळापळ झाली देवांची सगळ्यांची. पळो की सोडो. राक्षसांनी आपली साथ घेतला नाही, ह्यांनी साथ घेतला नाही. ह्याच्यातला सात्यातला या ठेंगा भारी पडला. देवांग हलाल विष यांच्या अंगाची अशी धागधाग होऊ लागली. त्याबरोबर धावत पळत हे शंकराकडे गेले. महादेवाकडे गेल्यानंतर महादेवाचा धावा केला आणि सांगतात, महादेवा बाबा हे जे काय रत्न मिळालंय ते आमका तोलण्यासारखा नाही, तू काय तो घ्यायचा, ह्या रत्नाचा तू काय तो. जर 14 रत्न ह्यांच्या वाटे केल्या तर शंकराने काय करूचा, भोळो बाबा तो त्या रत्न घेतला आणि गिळवून टाकला डायरेक्ट पोटात. गिळल्याबरोबर शंकराचा जो कंठ होतो तो काळो निळो पडलो. शंकराचा कंठ काळो निळो पडल्याबरोबर अंगाची धाय धाय होऊ लागली. आता करायचा काय, सगळे देव टेन्शन मध्ये. शंकर वळवळू लागलो इकडनं तिकडनं. देवांचं देव वळवळता म्हणजे झाला काय, काय सामान्य गोष्ट. देवाची अशी परिस्थिती. शेवटी नारद मुनी तिथे आले. त्याच्या अगोदर शंकराने सगळा आपला करून बघितला. वासुकी गळ्यात घेऊन बघला. वासुकी सर्प, त्याचं नाव वासुकी. सर्प घेऊन बघितला तरी त्या गाळ्याची काय धाय कमी व्हायला. त्याच्यानंतर स्वतःची जटा सोडून बघला, सगळीकडे आंघोळ करून बघला, समुद्रात जाऊन बुडकी मारून बघला, तरी काय त्या जे विष पियाला त्याची काय धार कमी होत नव्हती. शेवटी नारद मुनी आले आणि नारद मुनींनी सांगितलं की महादेवा, जर ही दाह कमी होण्यासाठी जर उपाय असेल तर एकच उपाय, तो म्हणजे रामनाम. म्हणजे महादेवांना पण त्यावेळी रामनाम घ्यावं लागलं होतं आणि तेच रामनाम घ्यायला त्या वावळवाडकरांनी आम्हाला इकडे बोलवलं, या बुवांना मला धन्यवाद. टाळी वाजली पाहिजे बाबा, टाळी वाजली पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी, वाटती चालावी पंढरीची, असं चोखा मेळा म्हणतात. मला वाटतं नक्की कन्फर्म नाही पण माहिती.
कन्फर्म करा असून दे. आता जे उदाहरण सांगलंय ना ते आपली एक आरती आहे बघा, लवथवती विकराळा, त्याच्यात एक कडवा देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हलहल सापडले, त्वेतासुरमाने प्राशन्न केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. त्यामुळे तो जो हलाल होता ना, आता हय बसल्याचा निळा झाला, त्यामुळे त्या नीळकंठ त्यात एक्स्ट्रा नाव झालं महादेवा, शंकर नीळकंठ अशी बरीच नाव होतात. असून दे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की या ठिकाणी जे रामनाम घ्यायला बोलवलंय ते रामनाम घ्यायचं. चला पुढे चलूया. खूप असं काय ज्ञानात आमच्या पण भर पडत, तुमच्या पण भर पडत. काय चुकला तर सांगा, हा, बाकी काय तसं विषय नाही. आमचं दोन्ही बुवांचं भाग्य काय माहित आहे, आज भजन सम्राट म्हणजे आता जवळजवळ 75 ते 80 वयाचे आमचे आजोबा आहेत. मी त्यांचो नातू, तानू मामाचो, मी तानू मामाच म्हणतोय, तानू मामाचो मी नातू, आणि ह्यो तानू मामाचो भाचो. कोण? भाचो तानू मामा. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहित आहे, ह्या पायरीला मी आल्याला पहिला हाताने स्पर्श केला, नमस्कार केला. माझी आई आणि ह्यांची आई ह्या शाळेत शिकलेली आहे, म्हणजे केवढा मोठा भाग्य आमचं. आणि त्यांची लेकरं आज येऊन भजन करतात. ही संधी तुम्ही दिला, तुमच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बाबा. वाजवा यांच्यासाठी काय टाळी वाजली पाहिजे बघा. सगळं ब्रह्मांड या दोन हातात आहे. असा केल्यावर ॲक्युप्रेशर होतं, बरोबर ना, सगळ्या नसा हलके होत ॲक्युप्रेशर. आता तसा पाहू गेला तर विठ्ठलाला पुंडलिकाने 28 युग पंढरपुरात उभा केलाय त्या विटेवर. आता ह्या हाताची बोटा किती? 5. ह्या 5 बोटाचे 4 जे अंगठी आहेत ना, त्यांना 3-3 पेरा, 3, 3, 7, 3, 3, 9, 3, 4, 12, आणि ही 2 किती झाली? 14. ह्याची 14 आणि ह्याची 14, ही एकत्र आल्यावर किती होते? 28. ते 28 युग म्हणजे काहीतरी माणसाचा देह जो आहे ना, तो काहीतरी गुंतवून ठेवलेला, काहीतरी त्याचा हे आहे, म्हणून ते तसं आहे. लक्षात ठेवा. बरोबर भजन.